नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम.एस.टी. सी.ई.टी. क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण सॉलिड स्टेट, त्याचे कन्सेप्ट आणि त्याचे न्यूमेरिकल्स PYQ पाहिलेले आहेत. आज त्याचा पुढचा टॉपिक सोल्युशन आपल्याला पाहायचा आहे. आज या सोल्युशन नावाच्या टॉपिकमध्ये सर्व कन्सेप्ट आणि आपण जर पाहिला, हा जो सोल्युशन नावाचा टॉपिक आहे तो कशामध्ये येतो, तर तो फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येतो. कशामध्ये येतो? फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येतो. आणि ह्याचं जर वेटेज जर पाहिलं तर याच्यामध्ये 3 ते 4 क्वेश्चन्स याच्यामध्ये येतात. किती येतात? 3 ते 4 क्वेश्चन. म्हणजे आपल्याला सोल्युशन टॉपिक ह्याच्यामधले सर्व क्वेश्चन्स, सर्व कन्सेप्ट आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. जास्त पार्ट थेरॉटिकलपेक्षा कमी ह्याच्यामध्ये न्यूमेरिकल क्वेश्चन जास्त आहेत. जसे की वॉन्ट ऑफ फॅक्टर कॅल्क्युलेट करणं, आयसोथर्म कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा बॉइलिंग पॉईंट वगैरे अशा पद्धतीचे न्यूमेरिकल्स आहेत. ते जास्त क्वेश्चन्स आपल्याला ह्या टॉपिकमध्ये आपल्याला भेटतात. आता बघून घ्या आपण सोल्युशन म्हणजे काय. तर सोल्युशन तयार होण्यासाठी 2 गोष्टीची गरज आहे. सोल्युशन तयार होण्यासाठी 2 गोष्टीची गरज आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे ते आहे सोल्यूट. कोणती गोष्ट आहे? सोल्यूट. आणि दुसरी कोणती गोष्ट आहे ती आहे सॉल्वंट. ती कोणती आहे? सॉल्वंट. म्हणजे जर सोल्यूट आपण कशामध्ये ॲड केलं? सॉल्व्हंटमध्ये ॲड केलं, जे तयार होते त्याला म्हणलं आपण सोल्युशन. बघा नीट समजून घ्या. सोल्युशन टॉपिक आहे. तर सोल्युशन तयार कसं होतं, तर आपल्याला त्यासाठी 2 गोष्टीची गरज आहे. एक सोल्यूट आणि दुसरा काय? सॉल्व्हंट. आता सोल्यूट कशाला म्हणायचं आणि सॉल्व्हंट कशाला म्हणायचं, मग आपला हा पार्ट आपण एक्सप्लेन करू. तर सोल्यूट ज्याची क्वांटिटी, ह्याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड, गॅसचा काही संबंध नाही, स्टेट ऑफ मॅटरचा काही संबंध नाही. डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ, कशावर डिपेंडंट आहे? अमाऊंट. ज्याची अमाऊंट कमी त्याला म्हणतो सोल्यूट आणि ज्याची अमाऊंट जास्त त्याला काय म्हटलं जातं? सॉल्व्हंट म्हटलं जातं. मग आता हे तयार झालं, सोल्यूट कशामध्ये ॲड केलं? सॉल्व्हंटमध्ये ॲड केलं. तर जे तयार झालं, सोल्युशन तयार झालं, किंवा आता आपल्याला मिक्सचर पार्ट बघायचं आहे. काय बघायचं आहे त्याच्यामधला? मिक्सचर. तर मिक्सचर म्हणजे काय? तर कॉम्बिनेशन ऑफ 2 ऑर मोर सबस्टन्स, 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स एकत्र जे मिक्स केलं जातं ते त्याला काय म्हटलं जातं? मिक्सचर म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? मिक्सचर. तर मिक्सचरमध्ये परत 2 टाईप्स पडलेले आहेत. एक आहे होमोजिनियस आणि दुसरा आहे हेट्रोजिनियस. बघा, होमोजिनियस आणि दुसरं आपल्याला बघायचं काय? हेट्रोजिनियस. आता आपण काय एक्झाम्पल होमोजिनियस काय घेतलं? एक बिकर घेतलेला आहे आणि बिकरमध्ये काय घेतलं? काही सॉल्ट घेतलं. काय घेतलं आपण? सॉल्ट. आणि त्या सॉल्टमध्ये आपण ॲड केलं काय? वॉटर ॲड केलं. बघा नीट समजून घ्या. काय घेतलं मी? 10 ग्रॅम सॉल्ट घेतलं. किती ग्रॅम? 10 ग्रॅम सॉल्ट. आणि त्याच्यामध्ये 100 ml काय ॲड केलं? वॉटर ॲड केलं. 100 ml वॉटर ॲड केलं. मग आता आपण याच्यात पाणी टाकलं, स्टर केल्यानंतर टोटली सॉल्ट त्याच्यामध्ये काय होतं? डिझॉल्व्ह होतं. टोटल सॉल्ट काय होतं? डिझॉल्व्ह होतं. त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं होमोजिनियस मिक्सचर. काय म्हटलं त्याला? होमोजिनियस. म्हणजे मी सॉल्ट टाकलं पाण्यामध्ये, डिझॉल्व्ह केलं, किती लेअर दिसतील? तर एकच सिंगल लेअर दिसेल, सिंगल कंपोजिशन दिसेल. युनिफॉर्म कंपोजिशन ऑफ कॉम्पोनंट. काय? युनिफॉर्म कंपोजिशन ऑफ कॉम्पोनंट. त्याच सोल्युशनला काय म्हणलं जातं? ट्रू सोल्युशन म्हणलं जातं. त्याला काय म्हणलं जातं? ट्रू सोल्युशन. सिंपल आहे. काय तयार झालं? युनिफॉर्म कंपोजिशन. काय तयार झालं? युनिफॉर्म कंपोजिशन तयार झालं. म्हणजे मिठाचं पाणी घ्या, साखरेचं पाणी घ्या, एकच लेअर तयार होणार आहे. आणि एक लेअर तयार झाला म्हणजे युनिफॉर्म कंपोजिशन ऑफ अ कंपोनंट. आणि त्या सोल्युशनला काय म्हणलं जातं? ट्रू सोल्युशन म्हणलं जातं. काय म्हणलं त्याला? ट्रू सोल्युशन. पुढचा हेट्रोजिनियस म्हणजे काय? तर नॉन युनिफॉर्म कंपोजिशन. काय असणार आहे? नॉन युनिफॉर्म कंपोजिशन. त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत. एक आहे कोलायडल आणि दुसरं काय? सस्पेन्शन. एक आहे कोलायडल आणि दुसरं काय? सस्पेन्शन. हे ट्रू सोल्युशन, कोलायडल सोल्युशन आणि सस्पेन्शन सोल्युशन हे डिपेंड आहे कशावर? तर पार्टिकल साईजवर. कशावर डिपेंडंट आहे? पार्टिकल साईजवर. ज्याची पार्टिकल साईज खूप स्मॉलेस्ट आहे, नेकेड आयजला दिसत नाही, त्याला म्हणलं आपलं ट्रू सोल्युशन. त्याला काय म्हणलं आपण? ट्रू सोल्युशन. कोलायडल सोल्युशन एक्झाम्पल समजून घ्या. काय घेतलं मी? वॉटर घेतलं. काय घेतलं? वॉटर. आणि वॉटरमध्ये काही अमाऊंट मी ॲड काय केलं? मिल्क ॲड केलं. काही अमाऊंट काय ॲड केलं? मिल्क ॲड केलं. तर मिल्क ॲड केल्यानंतर आपल्याला किती लेअर दिसणार आहे? तर एकच लेअर दिसेल. म्हणजे काय आहे ते बघा. कोलायडल समजून घ्या. कोलायडल काय सांगतंय? इट इज लुकिंग होमोजिनियस. बट इट इज हेट्रोजिनियस. दिसताना दिसतंय कसं? ते होमोजिनियस सारखं, पण ते कसं आहे? हेट्रोजिनियस आहे. त्याला काय म्हणलं आपण? कोलायडल म्हणलं. सस्पेंडेड किंवा सस्पेन्शन म्हणले. म्हणजेच काय?
तर पार्टिकल आर सस्पेंडेड ऑन द सोल्युशन. पार्टिकल काय होतात, सस्पेंड होतात कशावर, सोल्युशनवर. त्या सोल्युशनला आपण काय म्हणलं, सस्पेन्शन म्हणलं. त्याला काय म्हणलं आपण, सस्पेन्शन. हेट्रो, हे दोन्ही काय लेअर दिसतील आपल्याला, वेगळे दिसतील. पाणी घेतलं त्याच्यामध्ये आपण माती ॲड केली तर काय होणार आहे, माती त्याच्यावर स्प्रेड होईल, सस्पेंड होईल. जे तयार झालं सोल्युशन त्याला काय म्हणलं आपण, सस्पेन्शन म्हणलं. म्हणजे त्याची जर साईज बघितली, कशाची, पार्टिकल साईज ही काय असते, 100 नॅनोमीटरपेक्षा काय असते, जास्त असते. मग पार्टिकल साईज जास्त असते, सगळ्यात कमी पार्टिकल साईज कशाची, ट्रू सोल्युशन. त्यानंतर आला कोलायडल, त्यानंतर आला सस्पेन्शन. बाकीची जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे याला टिंडल इफेक्ट शो करतो का नाही करतो का, ते ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे, जे याच्या आधी टॉपिक कंप्लीट केलेला आहे. ओके. पण ह्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. मिक्सर कसं तयार झालं, दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्स एकत्र आले त्यापासून जे तयार झालं त्याला मिक्सर म्हटलं. मिक्सरचे दोन टाईप बघितले, एक बघितला होमोजिनस, दुसरा बघितला हेट्रोजिनस. होमोजिनस म्हणजेच काय, होमोजिनस इज नथिंग बट द युनिफॉर्म कंपोजिशन ऑफ अ कॉम्पोनंट. काय ते युनिफॉर्म कंपोजिशन आहे, त्यालाच काय म्हणलं आपण, ट्रू सोल्युशन म्हटलं. मिक्सरचा दुसरा टाईप बघितला हेट्रोजिनस. हेट्रोजिनस म्हणजे नॉन युनिफॉर्म कंपोजिशन ऑफ अ कॉम्पोनंट. काय सांगितलं, नॉन युनिफॉर्म कंपोजिशन ऑफ अ कॉम्पोनंट. त्याच्यामध्ये परत दोन टाईप पडले, एक कोलायडल आहे आणि दुसरा काय, सस्पेन्शन आहे. कोलायडल काय दिसते होमोजिनस सारखं, इट इज लुकिंग लाईक होमोजिनस बट इट इज अ हेट्रोजिनस. ओके, चला नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेऊ आपण. तर जे तयार झालं आपल्याला माहिती आहे, स्टेट ऑफ मॅटर तीन आहेत, त्या तीननुसार किती तयार झाले, तर 9 टाईपचे सोल्युशन तयार झाले. काय तयार झाले, 9 टाईपचे सोल्युशन. म्हणजे मी पहिल्यांदा काय घेतला, सॉलिड घेतला, सॉलिड लिक्विडमध्ये ॲड केला, परत सॉलिडमध्ये ॲड केला, सॉलिड लिक्विडमध्ये ॲड केला, सॉलिड गॅसमध्ये. किती झाले, 3 झाले. मग सॉलिड नंतर मी लिक्विड घेतला, लिक्विड सॉलिडमध्ये ॲड केला, त्यानंतर लिक्विडमध्ये, पुन्हा गॅसमध्ये, पुन्हा काय केला, गॅस घेतला, गॅस सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये, गॅसमध्ये. किती पार्ट झाले, 9 टाईप झाले. किती झाले, 9. तर हे ओळखायला तुम्हाला विचारलं जातं. काय विचारलं जातं, हे ओळखायला, की एक्झाम्पल दिलं जाईल तुम्हाला, आयोडीन इथर, एअर, गॅसोलिन, इथेनॉल इन वॉटर. तर ते तुम्हाला टाईप्स विचारतील. काय विचारतील याच्यावर, टाईप्स. हे सिम्पल आहे, याच्यामध्ये असं अवघड असं काही नाही. एक दोन गोष्टी फक्त याच्यातल्या लक्षात ठेवायच्या, बाकी तुम्ही बघितल्या सांगू शकता. पहिलं काय, सॉलिड अँड लिक्विड. काय दिलेलं आहे, सॉलिड कोण आहे, सोल्यूट आहे, त्यानंतर काय, लिक्विड. सॉल्ट घेतलं, पाण्यामध्ये टाकलं, ब्राईन वॉटर तयार झालं. सॉल्ट काय आहे, सोल्यूट आहे, बरोबर. म्हणजे सोल्यूट कोण झाला, सॉलिड झाला, आणि वॉटर काय झालं, लिक्विड. म्हणजे असं बघितल्या आपल्याला समजू शकतं, म्हणजे त्यात जास्त डोकं लावायची गरज नाही. म्हणजे एक्झाम्पल इथलं दिलेलं आहे, आपण बघा तुमच्या बुकमधले. काय, सी वॉटर आहे, सी वॉटर याचा अर्थ NaCl कशामध्ये प्रेझेंट आहे, वॉटरमध्ये प्रेझेंट आहे. बेन्झोइक ॲसिड सॉलिड आहे, बेन्झोइक ॲसिड कशामध्ये टाकलं, बेन्झिनमध्ये ॲड केलं. त्यानंतर शुगर, साखर घेतली, पाण्यामध्ये टाकलं, काय तयार झालं, सॉलिड इन काय झालं, लिक्विड झालं. म्हणजे हे सगळे NaCl असेल, शुगर असेल, बेन्झोइक ॲसिड असेल, हे सगळे सॉलिड आहेत. कशामध्ये ॲड केलं, लिक्विडमध्ये. म्हणजे लिक्विड कोण घेतला होता, सॉल्व्हेंट घेतला होता. चला पुढचं बघा, सॉलिडमध्ये. म्हणजे सोल्यूट पण काय पाहिजे, सॉलिड पाहिजे, आणि सॉल्व्हेंट पण काय पाहिजे, सॉलिड पाहिजे. याचा अर्थ सगळे टाईपचे ऑलॉयज. ऑलॉय काय सांगतोय, 2 or more मेटल. काय, 2 किंवा 2पेक्षा जास्त मेटल एकत्र आले की तयार काय होतं, अलॉय तयार होतो. म्हणजे दोन्ही सॉलिड आहेत. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ब्रास दिले आणि काय दिलेलं आहे, ब्रॉन्झ दिलेलं आहे. त्यानंतर सॉलिड इन गॅस. काय बघायचं आपल्याला, सॉलिड इन गॅस. काय एक्झाम्पल दिलं आपल्याला, आयोडीन इन एअर. आयोडीन इन एअर. आयोडीन काय झाला, तर तो झाला सॉलिड, आणि एअर काय झाला, तर तो झाला गॅस. म्हणजे आयोडीनचे पार्टिकल एअरमध्ये ज्यावेळी मिक्स झाले त्याला काय म्हणलं आपण, सॉलिड इन गॅस. हे सिम्पल आहे, ह्याच्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही. आपण बघितल्या सांगू शकतो हे कशामध्ये काय ॲड केलेलं आहे. लक्षात ठेवायचं एक आहे, ते आहे गॅसोलिन. काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, गॅसोलिन. ते कसं आहे, गॅसोलिन म्हणजे काय, पेट्रोलियम इथर, पेट्रोलच्या रिगार्डिंग आहे. ओके. म्हणजे काय, गॅसोलिन लक्षात ठेवा, हे कशामध्ये, लिक्विड आहे. ओके. त्यानंतर हे तर आपल्याला माहिती आहे, इथेनॉल इन वॉटर. हे इथेनॉल पण लिक्विड स्टेटमध्ये आहे, आणि वॉटरही लिक्विड स्टेटमध्ये आहे. म्हणजे ते काय झालं, लिक्विड इन लिक्विड झालं. पुढं लिक्विड इन सॉलिड. आता लिक्विड कशामध्ये ॲड करायचं, सॉलिड. ह्या दोनच गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या, बाकी सिंपल आहे. हे काय, गॅसोलिन आला तर ते काय झालं, लिक्विड झाला. अमालगम म्हणजे कोणताही मेटल मर्क्युरीमध्ये ॲड केला तर त्याला काय म्हटलं जातं, अमालगम म्हटलं जातं. ओके. मग आता काय केलं, अमालगम कशामध्ये, की अमालगम ऑफ मर्क्युरी विथ मेटल. मग मेटल काय, मर्क्युरी कशामध्ये ॲड केली, सिल्वरमध्ये ॲड केली. मर्क्युरी कशामध्ये आहे, लिक्विड स्टेटमध्ये आहे. मर्क्युरी कशामध्ये आहे, लिक्विड. ॲड कशामध्ये केलं, सिल्वरमध्ये ॲड केलं. म्हणजे काय झालं, लिक्विड इन काय झालं, सॉलिड झालं.
पुढचं बघून घ्या, लिक्विड इन गॅस क्लोरोफॉर्म काय आहे, तर तो काय लिक्विड आहे आणि तो कशामध्ये ॲड केला, नायट्रोजन काय आहे, गॅस आहे. म्हणजे लिक्विड कशामध्ये झाला, गॅसमध्ये. परत 3 गॅसचे बघायचे आहेत. गॅस काय सॉलिड पार्टिकल आहे, कशामध्ये, लिक्विडमध्ये. कार्बोनेटेड वॉटर म्हणजे काय केलं, CO2 नावाचा गॅस कशामध्ये ॲड केला, वॉटरमध्ये. जे ड्रिंक्स असतात कोल्ड ड्रिंक्स ते कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत, मग ते सगळे कशामध्ये येतील, गॅस इन लिक्विडमध्ये येईल. त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे गॅस आणि काय सॉलिडमध्ये. तर H2 काय गॅस आहे, कशामध्ये डिपॉझिट करणार आहे आपण, पॅलाडियममध्ये. कशावर डिपॉझिट करणार आहे, पॅलाडियम. आणि शेवटी लास्ट काय, गॅस इन गॅस म्हणजे एअरमध्ये सगळ्या टाईपचे गॅसेस प्रेझेंट आहेत. ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, ऑर्गॉन आहे. ओके, मग तुम्हाला याच्यावर क्वेश्चन काय विचारला जाईल, ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जाईल की एक्झाम्पल दिलं जाईल आणि विचारायला सांगितलं जाईल की विच ऑफ द फॉलोइंग टाईप्स, सोल्यूट कोण आहे, सॉल्व्हंट कोण आहे. तर 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवायला सांगितलं तुम्हाला, ह्या 2 गोष्टी. बाकी तुम्ही बघितल्या सांगू शकता. एक गॅसोलिन म्हणजे लिक्विड आणि अमालगम म्हणजे लिक्विड कशामध्ये ॲड केले, सॉलिडमध्ये ॲड केलेलं आहे. चला नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेऊ. आता सोल्युशनचं काय केलं, क्लासिफिकेशन केलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ सोल्युशन अकॉर्डिंग टू कशामध्ये, अमाऊंट ऑफ सोल्यूट. आता बायनरी ट्रू सोल्युशन काय दिले, तर ट्रू सोल्युशन म्हणजे होमोजिनियस युनिफॉर्म लेअर तयार झाला. काय तयार झाला, युनिफॉर्म लेअर तयार झाला. कन्सिस्ट ऑफ काय सांगितले, सॉल्वंट आणि सोल्यूट. आणि त्यानुसार 3 टाईप पडलेले आहे. एक अनसॅच्युरेटेड, दुसरा सॅच्युरेटेड आणि थर्ड काय, सुपर सॅच्युरेटेड. एक्झाम्पल दिले की तुम्हाला इझिली समजेल. बघा मी काय घेतलं, हे बिकर घेतलाय. काय घेतलाय, बिकर. ह्या बिकरमध्ये 100 ml वॉटर ॲड केलं. किती ॲड केलेलं आहे बघा, 100 ml वॉटर. 100 ml वॉटर. आता 100 ml वॉटरमध्ये मी ॲड केलं किती, 1 टेबलस्पून ॲड काय केली, शुगर ॲड केली. काय केली, शुगर ॲड केली. शुगर ॲड केली, स्टर केलं, शुगर काय होईल, डिझॉल्व्ह होईल. ते जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनला काय म्हटलं जातं, अनसॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे समजून घ्या काय, कंटेनर लेस अमाऊंट ऑफ सोल्यूट. किती अमाऊंट घेतलं, कमी घेतलं, 1 टेबलस्पून. लेस अमाऊंट ऑफ सोल्यूट कशामध्ये ॲड केलेलं आहे, सॉल्वंटमध्ये ॲड केलेलं आहे. ॲट अ गिवन टेम्परेचर कंटेनिंग लेस अमाऊंट ऑफ सोल्यूट दॅट कॅन ॲड. कशामध्ये ॲड केलेलं आहे, ते कशामध्ये, सॉल्वंटमध्ये. कमीत कमी अमाऊंट ऑफ सोल्यूट पार्टिकल हे डिझॉल्व्ह केले सॉल्वंटमध्ये, ते इझिली डिझॉल्व्ह झालं. ॲट अ गिवन टेम्परेचर. तर त्याला काय म्हणलं, अनसॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड म्हणजे काय, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ. काय केलं मी बघा की जसं 1 टेबलस्पून टाकलं, डिझॉल्व्ह झालं. त्यानंतर मी 2रा टेबलस्पून टाकला, 3रा टेबलस्पून टाकला, 4था टाकला. असं करता करता अशी एक स्टेप येईल की त्यानंतर मी शुगर ॲड केल्या ते डिझॉल्व्ह व्हायचं स्टॉप होईल. काय होईल, डिझॉल्व्ह व्हायचं. म्हणजे जी स्टेज येईल त्या स्टेजला काय म्हणलं जातं, तर म्हणलं जातं इक्विलिब्रियम स्टेप. काय म्हणलं त्याला, इक्विलिब्रियम स्टेट. ही इक्विलिब्रियम स्टेट आहे. म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ काय सांगितलं बघा, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ अ सोलिड पार्टिकल डिझॉल्व्ह इन अ सॉल्वंट ॲट अ गिवन टेम्परेचर. जेवढं जास्तीत जास्त डिझॉल्व्ह होतं आणि ते जे डिझॉल्व्ह केलं, जे सोल्युशन तयार झालं त्या सोल्युशनला सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, सॅच्युरेटेड सोल्युशन. आता त्याच्या पुढचा सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. काय बघायचं आपल्याला, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आता आपण कुठं आलो, सॅच्युरेटेडपर्यंत. जास्तीत जास्त काय केलं मी, शुगर ॲड केली, डिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केले. हे सगळं केल्यानंतर देखील मी परत त्याच्यामध्ये ॲड काय केलं, शुगर ॲड केली. परत काय केली, शुगर. आणि त्याला काय केलं, डिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. होईल का डिझॉल्व्ह, तर नाही होणार आहे. कारण मॅक्झिमम नंतर काय आला, त्याच्यापेक्षा जास्त आपण ॲड केलं. मग ते डिझॉल्व्ह करण्यासाठी कशाची तरी मदत घ्यावी लागेल. म्हणजे मला काय करावं लागेल, याला हीट प्रोव्हाइड करावं लागेल. काय करावं लागेल, हीट प्रोव्हाइड करावं लागेल. आणि हीट प्रोव्हाइड केल्यानंतर काय होईल की याच्यामधली असलेली शुगर डिझॉल्व्ह होईल. काय होणार आहे, हीट प्रोव्हाइड केल्यानंतर काय होणार आहे, शुगर काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. म्हणजे द कंटेन ग्रेटर दॅन इक्विलिब्रियम अमाऊंटपेक्षा जास्त अमाऊंट मी ॲड केले आणि मग ते डिझॉल्व्ह करण्यासाठी कशाची, हीट एनर्जीची मदत घेतली आणि ती काय झाली, डिझॉल्व्ह झाली. ओके, मग आफ्टर सम टाइम ते सोल्युशन काय होणार आहे, कूल होणार आहे. कूल झाल्यानंतर ते शुगरचे पार्टिकल परत रिॲपेअर व्हायला चालू होतील. काय होतील, रिॲपेअर. ह्याच्यातली हीट एनर्जी काय झाली, निघून गेली. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी, अनसॅच्युरेटेड कसं आहे, ते आहे स्टेबल सोल्युशन. कसं आहे, ते स्टेबल आहे. सॅच्युरेटेड पण कसं आहे, ते स्टेबल सोल्युशन आहे. सॅच्युरेटेड पण कसं आहे, स्टेबल आहे. पण अनसॅच्युरेटेड कसं आहे, ते आहे अनस्टेबल आहे. कसं आहे, ते अनस्टेबल. म्हणजे काय की
ही जी एनर्जी कमी केली, एनर्जी कमी म्हणजे आफ्टर सम टाईम त्यातली हीट एनर्जी हळूहळू रिमूव्ह होत जाईल. रिमूव्ह झाल्यानंतर परत त्या शुगरचे छोटे छोटे पार्टिकल आपल्याला ॲपियर व्हायला चालू होईल. त्याला काय म्हटलं जातं, अनस्टेबल सोल्युशन. एक्झाम्पल काय बघायचं तर आपण साखरेचं एक्झाम्पल घेतलेलंच आहे. साखर घेतली, पाण्यामध्ये टाकली, डिझॉल्व केली, सॅच्युरेशन झालं, अनसॅच्युरेशन कमी अमाऊंटमध्ये. जास्त अमाऊंट मॅक्झिमम अमाऊंट त्याला म्हटलं मॅक्झिमम अमाऊंट घेतलं त्याला म्हटलं सॅच्युरेटेड, आणि मॅक्झिमम अमाऊंटपेक्षा जास्त घेतलं त्याला म्हटलं जातं सुपर सॅच्युरेटेड. ओके, चला नेक्स्ट बघून घ्या. तर हे जे दिलेलं आहे, जे सोल्युशन तयार झालं, ते सोल्युशन तयार झालं तर त्याला एक टर्म दिलेली आहे की कशाला काय म्हणायचं, किती अमाऊंटमध्ये ॲड केलं. तर दोन गोष्टी बघायच्यात आपल्याला, एक मोलॅरिटी आणि दुसरं काय मोलॅलिटी. RITY आणि LITY हे नीट समजून घ्या. मोलॅरिटी RITY कॅपिटल एम मध्ये एक्सप्रेस केलं जातं. काय केलं जातं, कॅपिटल एम. काय डेफिनेशन आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन कशामध्ये, व्हॉल्यूम इन लिटर. कशामध्ये, लिक्विडमध्ये करायचं बघा. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कशामध्ये, लिटरमध्ये. तर त्याला काय म्हटलं, मोलॅरिटी RITY. ओके, आणि ही जी क्वांटिटी आहे ती कशावर डिपेंडंट आहे, टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी. आताच बघितलं मी काय घेतलं, शुगर घेतली याच्यामध्ये आणि वॉटर ॲड केलं, वॉटर शुगर, आणि ह्याला डिझॉल्व करायचा प्रयत्न केला 25 डिग्री सेल्सिअसला, आणि मग डिझॉल्व केलं. आणि दुसरं एक घेतलं की त्याला मी हीट दिली 100 डिग्रीजला किंवा 75-80ला, तर ती इझिली डिझॉल्व होणार. ती काय होणार आहे, इझिली डिझॉल्व. टेम्परेचर इन्क्रीजेस, सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. टेम्परेचर इन्क्रीज झालं काय झालं, त्याची सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मोलॅलिटी LITY, मोलॅलिटी LITY बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट दोघांमध्ये सेमच आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. पण ह्याच्यामध्ये काय, ते डिझॉल्व करायचं आहे मास ऑफ सॉल्वंट इन kg. म्हणजे हे कशामध्ये आहे, तर ते kgमध्ये, सॉलिडमध्ये ते डिझॉल्व केलेलं आहे. त्यानुसार आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. पण ह्याच्यामध्ये लिटर आहे म्हणजे काय, ते लिक्विडमध्ये. ते कशामध्ये आहे, लिक्विड. ह्या दोन गोष्टी चेंजेस आहे. मोलॅरिटी RITY कॅपिटल एम मध्ये एक्सप्रेस केलेलं आहे. जे तयार होणार आहे ते सोल्युशन लिक्विडमध्ये फॉर्म होणार आहे. मोलॅलिटी LITY ते काय, स्मॉल एमने एक्सप्रेस केलेलं आहे. कशामध्ये, स्मॉल एमनं. सेम आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास कशामध्ये आहे, सॉल्वंट इन kg. आणि ही कशी क्वांटिटी आहे, टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी आहे. त्याच्या टेम्परेचरचा काही इफेक्ट होत नाही. हे दोन्ही गोष्टी सेम आहेत. आता हा टेबल आणि हा टेबल की काय, की सेमी मोलार, डेसिमोलार, सेंटीमोलार, मिलीमोलार, इथे तेच आहे, फक्त मोलार आहे आणि इथं मोलाल आहे. ओके, MOLAL आणि इकडं आहे MOLAR. बाकी सेम आहे, बाकी चेंज नाही, फक्त युनिट चेंज आहे. युनिट इथे कॅपिटल एम आहे आणि तिकडे काय, स्मॉल एम आहे. फक्त तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे, सेंटी म्हणजे काय, डेसी म्हणजे काय, सेमी म्हणजे काय, किंवा मिली म्हणजे काय. सेमी म्हणजे काय, तर 1/2. त्यानंतर डेसी म्हणजे 1/10. त्यानंतर काय आला, सेंटीमीटर आला म्हणजे 1/100 आला, आणि मिलीमीटर म्हणजे 1/1000. असं जर दिलं तर तुम्हाला काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन लक्षात आलं पाहिजे. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, 1, 0.5, 0.1, म्हणजे ह्याला डिवाइड केलं तर काय होणार, 0.1. इथे येणार 0.01, इथं आला 0.001. तर हे लक्षात ठेवायचं. बाकी यामध्ये दोन कन्सेप्ट फक्त, मोलॅरिटी आणि मोलॅलिटी. एक आहे लिक्विडमध्ये, दोघांची डेफिनेशन सेम, फरक इतकाच आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कशामध्ये डिझॉल्व करायचं, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, त्याला म्हटलं मोलॅरिटी. आणि मोलॅलिटी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कशामध्ये डिझॉल्व करायचं आहे, मास ऑफ द सॉल्वंट ते कशामध्ये पाहिजे, आपल्याला kg मध्ये पाहिजे. ओके, चला नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेऊ. आता हे सोल्युबल करायचं आहे, मग त्याचे आपल्याला बघायचं आहे. काय बघितलं आपण, सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट इन अ सॉल्वंट. ओके, मग काय सांगितलेलं आहे, सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट हे कशावर डिपेंडंट आहे, इट इज अमाऊंट ऑफ सोल्यूट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ अ स्पेसिफिक टेम्परेचर. आणि हे एक्सप्रेस कशामध्ये केले, मोल पर लिटर. कशामध्ये केले, मोल पर लिटर. म्हणजे आपल्याला काय, मोलॅरिटी म्हणजे काय कॅल्क्युलेट केलं आपण, मोल केलं, डिवाइड बाय काय केलं, लिटर केलं, मोल पर लिटर आहे. ओके, आता ही मोलॅरिटी जी कॅल्क्युलेट केली आपण, नंबर ऑफ मोल्स सोल्युबिलिटी ऑफ सॉल्वंट, त्याचे फॅक्टर बघायचे आहेत, फॅक्टर अफेक्टिंग सोल्युबिलिटी. आता फॅक्टर अफेक्टिंग, पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. आता बघा, मी इथं वॉटर घेतलेलं होतं, काय घेतलं, वॉटर, आणि वॉटरमध्ये मी ॲड केलं सॉल्ट. वॉटर घेतलं,
आणि वॉटरमध्ये ॲड काय केलं, सॉल्ट केलं, तर ते काय होणार, डिझॉल्व होणार. ओके, म्हणजे काय झालं, वॉटर घेतलं, सॉल्ट घेतलं, ते काय झालं, डिझॉल्व झालं. पण मी दुसरी एक्झाम्पल घेतलं बघा, वॉटर घेतलं, नाही वॉटर नाही, आता काय घेतलं, ऑइल घेतलं, काय घेतलं, ऑइल, आणि त्याच्यामध्ये ॲड काय केलं, सॉल्ट ॲड केलं. काय ॲड केलं, सॉल्ट. तर वॉटरमध्ये सॉल्ट काय होणार, डिझॉल्व होईल. वॉटरमध्ये सॉल्ट काय होणार आहे, डिझॉल्व होईल. पण ऑइलमध्ये सॉल्ट डिझॉल्व होणार नाही. मग हा जो रूल आहे, त्या रूलला म्हटलं जातं लाईक अ डिझॉल्व लाईक. काय, लाईक डिझॉल्व लाईक, म्हणजे जे पोलार कंपाऊंड आहेत ते पोलार सॉलिडमध्ये डिझॉल्व होतं. जे पोलार कंपाऊंड असतील, सबस्टन्स असतील, ते पोलारमध्ये डिझॉल्व होते. लाईक डिझॉल्व लाईक, पोलारमध्ये डिझॉल्व होणार. पोलारमध्ये डिझॉल्व होणार. आणि जर नॉन पोलार असेल, नॉन पोलार, तर ते कशामध्ये डिझॉल्व होणार आहे, नॉन पोलार. म्हणजेच काय, लाईक डिझॉल्व लाईक. काय म्हणलं जातं त्याला, लाईक डिझॉल्व लाईक. जे पोलार असतील ते पोलारमध्ये डिझॉल्व होतील, जे नॉन पोलार असतील ते नॉन पोलारमध्ये डिझॉल्व असतील. म्हणजे नेचर आपण बघितलं, पोलार आहे का नॉन पोलार आहे. दुसरं, टेम्परेचर बघून घ्या. आता सॉलिड इन अ लिक्विड, आता याच्यामध्ये दोन गोष्टी मग अशी बघितलं आपण, तेच सॉलिड कशामध्ये डिझॉल्व करणार आहे, लिक्विड. कशी रिएक्शन आहे, इट इज एंडोथर्मिक रिएक्शन. कशी आहे ती, एंडोथर्मिक रिएक्शन. मग काय सांगते, सोलिबिलिटी इंक्रीजेस विथ इंक्रीजिंग टेम्परेचर. सोलिबिलिटी इंक्रीजेस इंक्रीजिंग टेम्परेचर. कधी, जर प्रोसेस एंडोथर्मिक असेल तर, हीट इव्हॉल्ड होणार असेल तर. बघा, एक्झो म्हणजे काय, एंडो काय, हीट ॲब्सॉर्ब करणार, हीट काय करणार, ॲब्सॉर्ब करणार. झो बाहेर पडली हवा म्हणजे काय करणार, ते इव्हॉल्व करणार. काय करणार, इव्हॉल्व. बघून घ्या, एंडोथर्मिक रिएक्शन कशा असेल, एंडोथर्मिक असेल म्हणजे हीट ॲब्सॉर्ब करणार असेल. हीट काय करणार, ॲब्सॉर्ब. म्हणजे जर हीट दिली आपण, सोलिबिलिटीसाठी टेम्परेचर वाढवलं, तर त्याची सोलिबिलिटी काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे रिएक्शन जर एंडोथर्मिक प्रोसेस असेल तर टेम्परेचर इंक्रीजेस, सोलिबिलिटी इंक्रीजेस. पण एक्झोथर्मिक रिएक्शन असेल, कोणती असेल, एक्झोथर्मिक, हीट काय करते, इव्हॉल्व. त्याला डिझॉल्व होण्यासाठी काय करायचं, हीट इव्हॉल्व करायचे. आणि खालून जरी हीट परत दिली तर काय झाली, डबल हीट तयार झाली. मग त्याला ऑलरेडी काय करायचं आहे, सोल्युबल होण्यासाठी स्वतःमधली असणारी हीट आधी बाहेर टाकायचे. आणि बाहेरून आपल्याला अजून हीट मिळते, तर लवकर सोल्युबल होईल का, तर नाही. म्हणजेच काय, टेम्परेचर इन्क्रीज झालं तर त्याची सोलिबिलिटी काय होते, डिक्रीज होते. टेम्परेचर इंक्रीजेस, सोलिबिलिटी डिक्रीजेस. कधी, जर ती एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर. पुढं, गॅस कशामध्ये डिझॉल्व करायचं आहे आपल्याला, लिक्विडमध्ये डिझॉल्व करायचं आहे. सोलिबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं तर त्याची सोलिबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, चला पुढचा बघून घ्या. आता काय, प्रेशरच्या बाबतीमध्ये तर काय, हे बरोबर अपोजिट आहे. टेम्परेचर अँड प्रेशर आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. कशामध्ये, इथं बघा, सॉलिड अँड लिक्विड. प्रेशरचा कोणताच इफेक्ट होत नाही. प्रेशर हॅज अ नो इफेक्ट. काय, प्रेशर ऑफ नो इफेक्ट ऑन द सोलिबिलिटी ऑफ सॉलिड अँड लिक्विड आर द इनकॉम्प्रेसिबल. पण कशावर इफेक्ट होतो, तो होतो गॅस. प्रेशर आहे म्हणजे कशावर इफेक्ट होणार, गॅस. तर गॅस इन अ लिक्विड, सोलिबिलिटी इंक्रीजेस विथ इंक्रीजिंग प्रेशर. बघा, मी काय सांगितलं, टेम्परेचर आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. पण कधी, गॅस कशामध्ये ॲड करायचं आपल्याला, लिक्विडमध्ये. गॅस कशामध्ये, लिक्विडमध्ये. आपल्याला पुढे जाऊन त्याचा लॉज पण चेक करायचा आहे. बघा, आपण या तिन्ही गोष्टी बघितल्या, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. लाईक डिझॉल्व लाईक, पोलार असेल तर पोलारमध्ये डिझॉल्व होणार, नॉन पोलार सबस्टन्स असेल तर नॉन पोलार सोल्यूटमध्ये डिझॉल्व होणार. टेम्परेचर आणि प्रेशरचं बघा, सॉलिड इन अ लिक्विड, जर प्रोसेस एंडोथर्मिक असेल, काय असेल, एंडोथर्मिक. एंडो म्हणजे काय केली, हवा आपण काय घेतो, आत घेतो. याचा अर्थ हीट काय करते, ॲब्सॉर्ब केली जाते. हीट ॲब्सॉर्ब केली म्हणजे सोल्युबिलिटी इंक्रीजेस होते. कधी, टेम्परेचर वाढल्यानंतर. कारण त्याला टेम्परेचरची गरज आहे, हीटची गरज आहे. जेवढी हीट ॲब्सॉर्ब केली जाईल तेवढी काय होणार आहे, सोल्युबिलिटी जास्त होईल. आणि मग ते टेम्परेचर जास्त दिलं, हीट जास्त ॲब्सॉर्ब होईल. जास्त हीट ॲब्सॉर्ब केली, जास्त सोल्युबिलिटी होईल. ओके, टेम्परेचर इंक्रीजेस, सोल्युबिलिटी इंक्रीजेस. कधी, एंडोथर्मिक असेल तर. एक्झोथर्मिक, हीट काय करायची, त्याला इव्हॉल्व करायचं. म्हणजे सोल्युबल होण्यासाठी त्याच्या मधले असणारे हीट त्याला काय करायचे, बाहेर टाकायचे. परंतु आपण खालून अजून त्याला हीट जर द्यायचा प्रयत्न केला तर स्वतःमधली हीट इव्हॉल्व करायचे, प्लस खालून आलेली हीट, दिलेली हीट त्याला इव्हॉल्व करायचे. म्हणजे त्याला हीट इव्हॉल्व करायला जास्त वेळ लागेल. म्हणजे टेम्परेचर इंक्रीजेस, सोल्युबिलिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. गॅसमध्ये बघितलं, सोल्युबिलिटी डिक्रीजेस, टेम्परेचर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. प्रेशरचा सॉलिड लिक्विडमध्ये कोणताही इफेक्ट होत नाही. तो इफेक्ट होतो कशावर, गॅसेस आणि लिक्विड. तर काय होतं, प्रेशर वाढलं तर त्याची सोलिबिलिटी काय होणार आहे, वाढणार आहे. ओके, चला नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेऊ.
आता मी आता म्हटलं जे लॉज आहे ते लॉज या ठिकाणी ते कशामध्ये आहे बघा, गॅस इन लिक्विड. कोणता लॉ आहे? गॅस इन लिक्विड. कुणी सांगितला? हेनरीज लॉ. हेनरीज लॉ काय सांगतोय? सोल्युबिलिटी ऑफ गॅस कशामध्ये करायचं आहे? लिक्विडमध्ये. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाबरोबर आहे? प्रेशर ऑफ गॅस ओव्हर द सोल्युशन. जेवढा जास्त प्रेशर अप्लाय केला जाईल बघा, जेवढा जास्त प्रेशर गॅसवर अप्लाय केला जाईल तेवढी जास्त सोल्युबिलिटी असेल. तेवढी काय असणार आहे? सोल्युबिलिटी. म्हणजे बघा काय, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. काय केलं? प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. मग काय केलं? प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकलं. त्या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला KH आणि मग काय झाला? P. KH इज नोन ॲज हेनरीज कॉन्स्टंट. काय म्हणलं त्याला? हेनरीज कॉन्स्टंट म्हटलं जातं. ओके, हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे. मग याचा युनिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. एस म्हणजे काय? एस म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ गॅस. सोल्युबिलिटी कशामध्ये मेजर केली जाते? मग असे बघितलं ते काय आहे? मोल पर लिटर आहे. म्हणजे मी ह्याला लिहिलं लिटर इनवर्स. मोल पर लिटर म्हणजे काय झालं? लिटर इनवर्स झालं. पुढे समजून घ्या. काय ते? मोल पर. आता मला काय करायचं आहे? युनिट काढायचं आहे KHचं. काय काढायचं आहे? KHचं. काय करणार मी बघा, KH कॅल्क्युलेट करत असेल तर काय करणार आहे? KH इज इक्वल टू काय मिळेल मला? KH इज इक्वल टू S अपॉन P. याचं तर युनिट माहिती आहे मला, काय? मोल पर लिटर. आणि प्रेशरचं युनिट काय आहे? बार आहे, पास्कल आहे. ओके, मग आता आपल्याला काय दिलेलं आहे? प्रेशर कशामध्ये? आपण बारमध्ये मेजर केलं जातं, पास्कलमध्ये मेजर केलं जातं. KHची आपल्याला बघा सोल्युबिलिटी माहिती आहे आपल्याला, मोल पर काय? लिटर आहे. आणि प्रेशर आहे काय? बार आहे. मग ह्याचं युनिट काय तयार झालं? KH हेनरीज लॉ कॉन्स्टंटचं युनिट तयार झालं. मोल पर लिटर पर बार. काय झालं? मोल पर लिटर पर बार झालं. ओके, हे युनिट तुम्हाला विचारलं जाईल हेनरीज लॉ कॉन्स्टंटचं. KH म्हणजे हेनरीज लॉ कॉन्स्टंट आणि त्याचं युनिट मिळालं मोल पर लिटर पर बार मिळालं. ओके, चला त्यानंतरचा दुसरा लॉ आहे तो राऊट्स लॉ आहे. काय तो? राऊट्स लॉ. हेनरीज लॉ कशासाठी आहे? डिझॉल्युशन किंवा सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड. गॅसेस मोलिक्युल, गॅसेस सबस्टन्स लिक्विडमध्ये आपल्याला काय करायचं? सोल्युबल करायचं. तर राऊट्स लॉ काय सांगतोय? तो सांगतोय पार्शियल प्रेशरच्या रिगार्डिंग. कशाच्या? पार्शियल प्रेशरच्या रिगार्डिंग. समजून घ्या. एक बिकर घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? बिकर. आणि त्याच्यामध्ये काही सोल्युशन आहे, याला कव्हर केलेला आहे सपोज तर याला म्हणलं हा P1 आहे. त्यानंतर दुसरा जो घेतला एक बिकर, त्याच्यामध्ये काही गॅस आहे, त्याला म्हणलं आपण P2 म्हटलं. काय म्हणलं त्याला? P2. पण हे दोन जे गॅस आहेत ते नॉन रिॲक्टिव्ह आहेत. हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. काय आहे ते? नॉन रिॲक्टिव्ह. एकमेकाला रिॲक्ट होत नाही, ते नॉन रिॲक्टिव्ह आहे. आणि मग ह्या दोघांचा गॅस हे P1 आणि P2 हे मिक्स केलं. काय केलं? हे मिक्स P1 आणि काय केलं? P1 आणि काय झालं? P2 हे मिक्स केलं. P1 आणि P2. ओके, त्याच्या रिगार्डिंग आपल्याला राऊट्स लॉ बघायचा आहे. ओके, ह्याच्यामध्ये P1 आणि P2 आहे. मग मी काय केलं? द पार्शियल प्रेशर कशाचं? एनी होलाटाईल कॉम्पोनंट. हे गॅस आहेत, होलाटाईल कॉम्पोनंट आहेत. सोल्युशन इज इक्वल टू द कशाबरोबर आहे? व्हेपर प्रेशर ऑफ अ प्युअर कॉम्पोनंट. व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. आता हा P1 आहे, हा P2 आहे. ओके, मग मला काय करायचं आहे? मिक्सरमधले कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात घ्या, कशातलं काढायचं आहे? मिक्सर. मी काय केलं? दोन्ही मिक्स केले. P1 आणि P2 काय केले? मिक्स केले. आता मला P1चं काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन करायचं. कशाचं काढायचं आहे? व्हेपर प्रेशर ऑफ P1 आणि व्हेपर प्रेशर कशाचं काय करायचं आहे? P2. मग काय आहे? P1 इज इक्वल टू व्हेपर प्रेशर ऑफ एनी होलाटाईल कॉम्पोनंट कशामध्ये? इन अ सोल्युशन ऑर इन अ मिक्सचर. काय इज इक्वल टू पार्शियल वेपर प्रेशर P0 म्हणजे काय झालं? पार्शियल वेपर प्रेशर इंटू इट्स मोल फ्रॅक्शन. काय करायचं? त्याला मोल फ्रॅक्शननं मल्टिप्लाय करायचं. इक्वेशन मिळालं आपल्याला P इज इक्वल टू P01 इंटू काय झालं? मोल फ्रॅक्शन मिळालं. आणि P2 म्हणजे काय येणार आहे? प्युअरचं काय होणार आहे? P02 इंटू काय झालं? मोल फ्रॅक्शन ऑफ सेकंड कॉम्पोनंट. आणि मग टोटल प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. P म्हणजे काय? टोटल प्रेशर. तर ह्या दोघांची ॲडिशन होते. P1 प्लस काय होते? P2 म्हणजे टोटल वेपर प्रेशर. कुठे दिले? हा, टोटल वेपर प्रेशर म्हणजेच काय मिळणार आपल्याला? P1 प्लस P2 मिळणार. काय मिळणार आपल्याला? P1 प्लस काय मिळणार आहे? P2 मिळणार आहे. ओके, इथे ओके, इथं बरोबर झालेलं आहे. इथं काय प्लस आहे? काय प्लस आहे? P1 इज इक्वल टू काय मिळणार आहे? P1 प्लस काय मिळेल आपल्याला? P2 मिळेल. आणि मग आपल्याला P1 ची व्हॅल्यू आपण पुटअप केली, किती मिळाले? P01 इंटू X1
आणि P2ची व्हॅल्यू किती आहे, P02 X2 आहे. बघा मी ते सॉल्व्ह करून दाखवतो वाटल्यास. एक्स इथे थोडंसं काय झालं, टायपिंग मिस्टेक असेल, समजून घ्या. चला, पी इज इक्वल टू काय मिळालं, P1 प्लस काय मिळाला, P2 मिळाला. P1ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, काय मिळाले, P01 काय मिळालं, X1 मिळालं, आणि P02 काय मिळालं, X2 मिळालं. ओके, मग आता मी काय केलं, हे P02 आणि P01 काय केलं, एकत्र केले. ओके, आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय मिळालं, ही मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट केल्यानंतर P02 काय मिळालं आपल्याला, P02 मायनस काय मिळालं, P01 X2 प्लस काय मिळालं, P01 मिळालं. काय मिळालं आपल्याला, P01. कारण मोल फ्रॅक्शन जर बघितलं तर कशाचंही मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट केला, X1 मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू किती असतं रे, ते असतं 1. मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू काय असतं, 1 असतं. म्हणजे आता आपल्याला X1 प्लस X2 केला तर किती आला, 1. समजा 3 कंपोनंट असते, X1 X2 X3 असेल, ह्या तिन्हीचे जर ॲडिशन केली तर मोल फ्रॅक्शन आपल्याला काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. ओके, त्या पद्धतीने इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे आणि आपल्याला ते इक्वेशन भेटले. पुढं कंपोजिशन ऑफ व्हेपर प्रेशर काय बघितलं आपण, कंपोजिशन ऑफ व्हेपर प्रेशर काय याच्यामध्ये दिलेलं आहे, तर इफ Y1 Y2 आर मोल फ्रॅक्शन. इथं जसं आपण X1 X2 घेतलं, या ठिकाणी काय घेतलंय, Y1 आणि काय घेतलंय, Y2 घेतले. आता कंपोनंट काय 1 आणि 2 रिस्पेक्टिव्हली इन द व्हेपर फेज, देन युजिंग द डाल्टन लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. काय मिळालं आपल्याला, P1 मग अशी बघितलं आपण, P1 इज इक्वल टू काय मिळणार आहे, Y1P मिळालं. काय मिळालं याला, Y1P अकॉर्डिंग टू डाल्टन, आणि P2 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, Y2P मिळालं. काय मिळालं, Y2P अकॉर्डिंग टू डाल्टन. हे इक्वेशन आपल्याला यूज करायचं आहे आणि पुढचे न्यूमेरिकल काय करायचे, सॉल्व्ह करायचे. कारण हा जो टॉपिक जर बघितला तर मोस्ट ह्याच्यामध्ये काय आहेत, सगळे न्यूमेरिकल्स आहेत. म्हणजे हेनरीज लॉ बघितला, डाल्टन्स लॉ बघितला, आयडियल गॅस इक्वेशन आता आलेच आहे, आयडियल गॅस इक्वेशन, राऊट्स लॉ. तर ह्याच्यावर तुम्हाला न्यूमेरिकल आहेत आणि ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. न्यूमेरिकल आहेत आणि ते न्यूमेरिकल काय करायचे, सॉल्व्ह करायचे. आता बघा, बायनरी सोल्युशन टू व्होलाटाईलचा. ओके, आयडियल इक्वेशन आहे, नॉन आयडियल. आयडियल कोणाला म्हणायचं, जो राऊट्स लॉ उभे करतोय. काय करतोय, राऊट्स लॉ, जे आता बघितला, राऊट्स लॉ उभे करतोय. डेल्टा एच इज इक्वल टू काय असला पाहिजे, 0 आला पाहिजे. डेल्टा व्ही मिक्सिंग काय आला पाहिजे, 0 आला पाहिजे. म्हणजे ए नावाचं कंपाऊंड बी नावाच्या कंपाऊंडमध्ये मिक्स केलं आणि डेल्टा एक्स ह्या दोघांचं मिक्सिंग आपण कॅल्क्युलेट केलं. आणि डेल्टा व्ही व्हॉल्यूम जर चेक केला, समजा याच्यामध्ये व्हॉल्यूम किती आहे, 10 आहे, याचा व्हॉल्यूम 10 आहे, तर फायनलचा जो व्हॉल्यूमचा 10 आहे तो काय असला पाहिजे. बघा आपण काय करतो, डेल्टा काढताना काय करतो, फायनल मायनस काय करतो, इनिशियल. इनिशियलचं व्हॉल्यूम किती आहे, 20 व्हॉल्यूम आहे, आणि फायनलचा व्हॉल्यूम जर 20 मिळाला तर आपल्याला डेल्टा व्ही मिक्सिंग किती मिळणार आहे, तर 0 मिळणार आहे. म्हणजे इनिशियल आणि फायनलमध्ये कोणताही चेंज झाला नाही पाहिजे. काय झाला नाही पाहिजे, कोणताही चेंज झाला नाही पाहिजे. म्हणजे डेल्टा एच पण 0 असला पाहिजे आणि डेल्टा व्ही आफ्टर मिक्सिंग काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. तो म्हणजेच काय, तर राऊट्स लॉ. त्यानंतर व्हेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन ऑलवेज लाईज बिटवीन व्हेपर प्रेशर ऑफ अ प्युअर कॉम्पोनंट. जे व्हेपर प्रेशर कशाचं, आयडियल सोल्युशनचं आहे, तेच कशाचं असणार आहे, प्युअर कॉम्पोनंटचं असणार आहे. ओके, आणखी इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे, जी सॉल्वंट सॉल्वंट इंट्रॅक्शन, सॉल्वंट इंट्रॅक्शन आणि सॉल्वंट इंट्रॅक्शन हे कसं असतं, हे असतं सिमिलर असतं. काय असतं, हे सिमिलर. हे लक्षात ठेवायचं. आयडियल गॅस इक्वेशनमध्ये आपल्याला हे जे इंट्रॅक्शन आहे, सोल्यूट इंट्रॅक्शन, सॉल्वंट इंट्रॅक्शन आणि सॉल्वंट इंट्रॅक्शन, हे सगळे कसे असतात, ते नियरली सेम असतात. म्हणजेच काय असतात, सिमिलर असतात. हे लक्षात ठेवायचं. एक्झाम्पलही लक्षात ठेवा, एक्झाम्पल विचारतील. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, बेन्झिन प्लस टोलिन आहे. काय आहे ते, बेन्झिन प्लस टोलिन. आणि नॉन आयडियल म्हणजे जे राऊट्स लॉ काय करत नाही, ओबे करत नाही, त्याला काय म्हणलं जातं, राऊट्स लॉ म्हणलं जातं. ओके, म्हणजे बघा राऊट्सला काय सांगितलं, डेल्टा एच मिक्सिंग काय पाहिजे, 0 पाहिजे. डेल्टा व्ही मिक्सिंग काय पाहिजे, 0 पाहिजे. मग हे काय पाहिजे, नॉट इक्वल टू काय पाहिजे, 0 पाहिजे. काय पाहिजे, नॉन इक्वल टू 0. डेल्टा एच मिक्सिंग नॉट इक्वल टू 0 आणि डेल्टा व्ही मिक्सिंग नॉट इक्वल टू काय, 0. म्हणजे ते उभे करत नाही कशाचे, राऊट्सला. मग ह्याच्यामध्ये परत 2 टाईप पडले. एक आलं पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि दुसरं काय आलं, निगेटिव्ह डेव्हिएशन. म्हणजे पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम द राऊट्स लॉ आणि द निगेटिव्ह डेव्हिएशन ऑफ राऊट्स लॉ. मग याच्यामध्ये बघा, सोल्यूट सॉल्वंट इंट्रॅक्शन इज लेस दॅन, बघा सोल्यूट सॉल्वंट इंट्रॅक्शन इज लेस दॅन कशापेक्षा, सोल्यूट सॉल्वंट इंट्रॅक्शन इज लेस दॅन कशापेक्षा, सोल्यूट इंट्रॅक्शन किंवा सॉल्वंट इंट्रॅक्शनपेक्षा जर कमी असेल तर ते डेव्हिएशन काय असतं,
पॉझिटिव्ह डेव्हिएशन असेल, आणि जर जास्त असेल सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन जर जास्त असेल कशापेक्षा, सोल्यूट किंवा सॉल्व्हंटपेक्षा, तर ते असतं निगेटिव्ह डेव्हिएशन. जर कमी असेल तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन, जर जास्त असेल तर काय आलं, निगेटिव्ह. कमी आहे बघा, वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन ऑफ हायर दॅन दोज ऑफ अ प्युअर कॉम्पोनंट. मग एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. इथेनॉल प्लस ॲसिटोन पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहे, प्लस कार्बन डायसल्फाइड CS2 आणि ॲसिटोन हे दोन्ही काय म्हणतात आपल्याला, पॉझिटिव्ह रॉड्स लॉ, पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑफ रॉड्स लॉ. आणि इथे एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला, फेनॉल प्लस ॲनिलीन आणि क्लोरोफॉर्म प्लस ॲसिटोन. हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत, ते तुम्हाला 100% विचारले जातील. म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स आहेत. हे जसं सांगितलं, आयडियल गॅस इक्वेशनमध्ये सोल्यूट सोल्यूट हे इंटरॅक्शन काय असतं, नियरली सेम सिमिलर असतं. जर सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन जर कमी असेल, सोल्यूट सॉल्व्हंट लक्षात घ्या, सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन कमी असेल तर ते पॉझिटिव्ह डेव्हिएशन असेल. सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन जर जास्त असेल पुढच्यापेक्षा तर ते निगेटिव्ह असेल. हे एक्झाम्पल तुम्हाला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आयडियल गॅस इक्वेशनचे एक्झाम्पल आहे बेन्झिन प्लस टोल्युइन, आणि पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे इथेनॉल प्लस ॲसिटोन, कार्बन डायसल्फाइड प्लस ॲसिटोन, आणि निगेटिव्हचा आहे फेनॉल प्लस ॲनिलीन आणि क्लोरोफॉर्म प्लस काय, ॲसिटोन आहे. ओके, चला नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेऊ. आता क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी बघायची, ह्या 4 प्रॉपर्टी आहेत. लक्षात ठेवायचं तर इझिली आहे, याच्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही. हे सगळे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कशाच्या बाबतीमध्ये आहेत हे लक्षात ठेवा. ते आहे नॉन इलेक्ट्रोलाइट. कशाच्या बाबतीमध्ये, नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे ज्यांचं डिसोसिएशन होत नाही. कोणकोणते आहेत तर तुम्हाला सिलेबसला 3च आहेत. युरिया आहे, ग्लुकोज आहे, आणि काय आहे, सुक्रोज आहे. ओके, युरिया, ग्लुकोज आणि सुक्रोज हे 3च नॉन इलेक्ट्रोलाइट तुम्हाला सिलेबसला आहेत. ह्याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. युरिया, ग्लुकोज आणि सुक्रोज यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, मोलार मास लक्षात ठेवायचा आहे. ते व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला याचा यूज होणार आहे. आता नीट समजून घ्या. 4 आहेत. पहिला आहे वेपर प्रेशर लोअरिंग. लोअरिंग म्हणजे कमी होतं. लोअरिंग म्हणजे काय होतं, कमी होतं. म्हणजे जे वेपर प्रेशर आपण बघितलेलं आहे कशाचं, प्युअरचं, तर ते वेपर प्रेशर ज्यावेळी एखादं नॉन इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स युरिया, ग्लुकोज किंवा सुक्रोज ॲड केल्यानंतर त्याचं वेपर प्रेशर काय होतं, कमी होतं. ॲड केल्यानंतर काय होतं, ॲड केल्यानंतर बघा इथं समजून घ्या. वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन काय मिळालं, लेस मिळालं. काय मिळालं, लेस. कधी, दॅन दॅट ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंटपेक्षा, कशापेक्षा, प्युअर सॉल्व्हंटपेक्षा जर ॲड केल्यानंतर ते काय मिळणार आहे, कमी मिळणार आहे. इक्वेशन काय मिळालं, डेल्टा पी इज इक्वल टू पी नॉट इंटू काय मिळालं, x2 मिळालं. काय मिळालं, P01 इंटू काय मिळालं, x2 मिळालं. ओके, मग आपल्याला काय दिलेलं आहे, x2 म्हणजेच काय आहे तर मोल फ्रॅक्शन आहे. x2 म्हणजेच काय, मोल फ्रॅक्शन. कशाचं, सेकंडचं. तर W2M1 डिवाइड बाय W1M1 हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे. इलेव्हेशन म्हणजे वाढतं, हायर. मग काय होणार, जे प्युअर आहे त्याच्यापेक्षा काय होतं, सॉल्व्हंट ॲड केल्यानंतर त्याचं काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. प्युअरपेक्षा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. प्युअरपेक्षा काय होणार आहे, इन्क्रीज होईल. मग कुणाचं इन्क्रीज होणार आहे, सॉल्व्हंटचं. बघा, बॉइलिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंटचं जे आहे, जे ॲड केल्यानंतर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. बघा या ठिकाणी TB, आता कोण जास्त मिळाला आपल्याला, TB मिळाला. काय मिळाला, TB. टी नॉट बी म्हणजे काय मिळालं बघा, प्युअर. हे लक्षात घ्या. नॉट म्हणजे प्युअर आहे. कशापेक्षा, जे ॲड केल्यानंतर, म्हणून काय केलं, ॲड केलं त्याच्या मायनस काय केलं आपण, T0B केलं. ओके, मग आता आपल्याला काय मिळालं, ह्याची कॉन्स्टंट पुटअप केला तो KB आणि M मोलॅलिटी म्हणजे KBचं इक्वेशन मिळालं आपल्याला 1000 W2 डिवाइड बाय M2 आणि काय मिळालं, W1 मिळालं. त्यानंतर फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन म्हणजे काय झालं, कमी झालं. काय झालं, कमी. कशापेक्षा, प्युअरपेक्षा काय झालं, कमी झालं. म्हणजे प्युअर काय असणार आहे, जास्त असेल, आणि त्यानंतरचा जो असणार आहे तो काय असणार आहे, कमी असेल. आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजे डेल्टा TF इज इक्वल टू डेल्टा नॉट F, कारण ह्याच्यापेक्षा काय झालं, कमी झालं. म्हणजे काय झालं, TF, आणि हा KF, त्याला KF असेल त्याला काय म्हणलं, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. ओके, त्या पद्धतीचं इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट हे जी नावं आहेत, इब्लोस्कोपिक, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, किंवा इथं आता आपल्याला डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट आहे. वरचा जो दिलेला आहे त्याला बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंट आहे.
म्हणजे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंट अशी नाव आहेत. पुढं काय दिलेलं आहे, ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे. ऑस्मोटिक प्रेशर काय, हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ग्रेटर द ऑस्मोटिक प्रेशर. जेवढं जास्त कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढं ऑस्मोटिक प्रेशर काय असणार आहे, जास्त असेल. ऑस्मोटिक प्रेशर कशामध्ये डिनोट केलं जातं, पायमध्ये. पाय इज इक्वल टू काय दिलं, MRT. पाय इज इक्वल टू काय, MRT इज इक्वल टू, म्हणजे पाय इज इक्वल टू MRT इथं मल्टिप्लाय झालेलं आहे. इज MRT म्हणजेच काय आहे, MRT म्हणजेच काय, W. M म्हणजेच काय, W2 डिवाइड बाय M2V आणि RT ॲज इट इज. M म्हणजेच काय, W2 डिवाइड बाय M2 इंटू काय मिळालं, V मिळालं. W2 अपॉन M2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स. बघा म्हणजे इथं जे दिलेलं आहे बघा, नीट समजून घ्या. W2 डिवायडेड बाय काय दिलेलं आहे, M2 म्हणजेच काय झालं, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स पर लिटर म्हणजे N बाय काय मिळालं, V. N बाय V म्हणजेच काय, मोलॅरिटी, RITY. ओके, म्हणजे पाय इज इक्वल टू MRT म्हणजे एमची व्हॅल्यू काय पुटअप केली, आता M2 म्हणजे ॲक्च्युली काय झालं, W2 डिवाइड बाय M2 इंटू काय मिळालं आपल्याला, V मिळालं. ओके, ह्या क्वालिटी प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या आहेत, सिंपल आहेत. नावामध्येच तुम्हाला समजते की हे जे इन्क्रीज होते का डिक्रीज होते आणि त्यानुसार आपल्याला काय करता येतं, फॉर्म्युला पुटअप करता येतो. हे 4 फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे, ह्याच्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. पुढं आता हे ऑस्मोटिक प्रेशरच्या रिगार्डिंग हे 3 कन्सेप्ट आहेत. एक आयसोटोनिक आहे, हायपरटोनिक आणि हायपोटोनिक आहे. आयसोटोनिक 2 किंवा 2 पेक्षा जास्त सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जर सेम असेल, 2 किंवा 2 पेक्षा जास्त म्हणजे किती आहे त्याच्यामध्ये, 2 or more सोल्युशन हॅव्हिंग अ सेम ऑस्मोटिक प्रेशर, त्याला काय म्हटलं जातं, आयसोटोनिक. दोन्ही सेम असलं पाहिजे. मग एक्झाम्पल दिले बघा, 0.1 मोलार युरिया सोल्युशन ॲड केलेलं आहे, 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन, आर आयसोटोनिक. हायपर म्हणजे जास्त, हायर, आणि हायपो म्हणजे काय, कमी. आता सोल्युशन आहे तर 2 सोल्युशन हॅव अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर, दोन्ही सेम असेल, आयसोटोनिक म्हटलं. दोन्ही सेम नाही म्हणजे एक जास्त असेल आणि एक काय असेल, कमी असेल. म्हणजे जास्त आहे, मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन विथ हायर ऑस्मोटिक प्रेशर. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि त्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे त्याला म्हटलं जातं हायपरटोनिक. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी विथ कमी ऑस्मोटिक प्रेशर, ज्याचं लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्यूट काय विथ काय सांगितलेलं आहे, लोअर प्रेशर ऑस्मोटिक प्रेशर, त्याला म्हणलं हायपोटोनिक. काय म्हणलं, हायपोटोनिक. नीट समजून घ्या. आयसोटोनिक 2 किंवा 2 पेक्षा जास्त सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जर सेम असेल तर त्याला म्हणलं जातं आयसोटोनिक. जर डिफरंट असेल तर एकाचं जास्त असेल, एकाचं कमी. ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल त्याला हायपरटोनिक म्हणायचं, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑस्मोटिक प्रेशर कमी असेल त्याला म्हणायचं हायपोटोनिक. ओके, हे ओळखायला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. चला नेक्स्ट पॉईंट बघून घेऊ. आता वॉन्ट ऑफ फॅक्टर नॉन इलेक्ट्रोलाइटचा, वॉन्ट ऑफ फॅक्टर म्हणजे आयची व्हॅल्यू, आय व्हॅल्यू नॉन इलेक्ट्रोलाइटला किती असते, ती असते 1 असते. ती किती असते, 1 असते. मग कॅल्क्युलेशनमध्ये आपण त्याचा यूज करत नाही, कारण 1 मल्टिप्लाय करायचा काही फरक पडणार नाही. नॉन इथे दिलेलं आहे बघा, फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट वॉन्ट ऑफ फॅक्टर आय इज इक्वल टू किती असेल, 1 असेल. म्हणजे ग्लुकोज आहे, युरिया आहे, त्यानंतर तिथं सुक्रोज आहे, हे सगळे नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. त्याची व्हॅल्यू किती असते, 1 असते. किती असते, व्हॅल्यू 1 असते. त्यानंतर फॉर इलेक्ट्रोलाइट असेल, इलेक्ट्रोलाइट हा इलेक्ट्रोलाइट डिसोसिएशन होतं, ज्याचं डिसोसिएशन होतं वॉन्ट ऑफ फॅक्टर इज अ ग्रेटर दॅन 1. कोण आहेत ग्रेटर दॅन 1, तर NaCl आहे, कॅल्शियम क्लोराईड ह्याचं काय ग्रेटर दॅन 1 आहे. ओके, फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे जे इझिली डिसोसिएशन होतात, कोण, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस, ते काय होतात, इझिली डिसोसिएशन होतात, त्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणलं. काय, आय इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल इन अ सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन. काय, नंबर ऑफ पार्टिकल डिसोसिएशन नंबर ऑफ पार्टिकल इन अ सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल कशामध्ये डिनोट केलं जातं, N मध्ये. आणि वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर अल्फा इज इक्वल टू, हे इक्वेशन तुम्हाला, अल्फा इज इक्वल टू काय, I-1 डिवाइड बाय N-1. आय म्हणजे काय, वॉन्ट ऑफ फॅक्टर, N म्हणजे काय, नंबर ऑफ पार्टिकल डिसोसिएशन. काय, नंबर ऑफ पार्टिकल डिसोसिएशन. ओके, हे सगळंच कशामध्ये दिलेलं आहे बघा, इन्क्लुजन ऑफ वॉन्ट ऑफ फॅक्टर मॉडिफाय बाय द इक्वेशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी आपल्याला माहित होती, काय आहे, डेल्टा P इज इक्वल टू P01 इंटू काय होतं, X2 होतं. P01 इंटू काय होतं, X2 होतं. फरक इतकाच केलेला आहे कशामध्ये, इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये, तर याच्यामध्ये पुटअप केलेला आय, म्हणजे वॉन्ट ऑफ फॅक्टर याच्यामध्ये काय होणार, ॲड होणार आहे वॉन्ट ऑफ फॅक्टरनं, म्हणजे आयनं त्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. नॉन इलेक्ट्रोचं इक्वेशन पाय इज इक्वल टू MRT होतं, फक्त काय ॲड केलं, आयनं मल्टिप्लाय केलं.
डेल्टा टी एफ फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट के एफ एम होता, ॲड काय केला, आय ॲड केला, इथं पण काय केला, आय मल्टिप्लाय केलं. म्हणजेच काय केलेलं आहे, नॉन इलेक्ट्रोलाइटमध्ये आय नाही, म्हणजे आयची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, म्हणजे मल्टिप्लाय करायची गरज नाही. पण इलेक्ट्रोलाइटमध्ये मात्र त्याची व्हॅल्यू काय आहे, 1पेक्षा कमी असू शकते, 1पेक्षा जास्त असू शकते, एक्झॅक्टली 1 असणार नाही. आणि म्हणून मात्र त्याला आपल्याला काय करावं लागलं, वॉन्ट फॅक्टरनं मल्टिप्लाय करावं लागलं. कॉलिगेटिव्ह हे 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला फक्त आयनं मल्टिप्लाय करावं लागलं. आता इथून पुढे सगळे फॉर्म्युले आहेत. आता तुम्हाला हे फक्त काय मी करतोय, सांगतोय कोणते कोणते फॉर्म्युले आहेत. तुम्हाला हे काय करायचे आहे ते लक्षात ठेवायचे आहेत. आता ज्यावेळी आता उद्याच्या लेक्चरला आपण काय करणार, न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला हे समजतील की कोणता फॉर्म्युला कोणत्या न्यूमेरिकलला PYQला आपल्याला यूज करायचा आहे. एकदा आपल्या हाताकडून 1-2 क्वेश्चन गेले 1-2 फॉर्म्युलेचे, तर तुम्हाला मग ते इझिली काय होणार आहेत, समजून जाणार आहेत. हेनरीला मगाशी बघितलं आपण काय की सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजे काय, सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर अप्लाइड कशावर केला, गॅस ओव्हर द सोल्युशन, म्हणजे KHP आहे. मगाशी त्याचा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केलेला होता. त्यानंतर राऊट्स लॉ, जे आता इक्वेशन फाइंड आउट केलं. आपल्याला काय करायचं असेल, P1चं कॅल्क्युलेट करायचं असेल, पार्शियल, हे काय पार्शियल वेपर प्रेशर P1. पार्शियल कशाला म्हणायचं, तर हे या ठिकाणी काय दिलेलं आहे, P1 आहे आणि P2 आहे, P1 आणि P2. आता P1 टोटल आहे का, नाही, त्यामध्ये P2 पण आहे. जे मिक्सचर तयार झालं आपण त्याला P म्हणलं, काय मिळालं, मिक्सचरचं प्रेशर कॅल्क्युलेट केलं ते P, म्हणजे P1 म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट 1 आणि P2 म्हणजे काय, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट 2. P नॉट आला म्हणजे तो प्युअर आला, P नॉट आला म्हणजे काय आला, प्युअर आला. आणि त्याला काय करायचं आहे, मोल फ्रॅक्शननं काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. हे सगळे कशाला काय म्हणायचं ते याच्यामध्ये दिलेलं आहे. सगळे फॉर्म्युले आहेत, फक्त आता लक्षात घ्या फॉर्म्युले सगळे. डाल्टन लॉ बघितला आपण, तर हे P1 आणि P2 काय केलं की P1 आणि P2 म्हणजे काय, की जे नॉन रिॲक्टिव्ह आहेत, नॉन रिॲक्टिव्ह व्होलाटाईल आहेत, ओके, गॅस, म्हणजे P1 टोटल प्रेशर काढायचं असेल तर दोघांची काय केली, ॲडिशन केली. सेम P1ची व्हॅल्यू आपण मगाशी कॅल्क्युलेट केली होती राऊट्स लॉमध्ये, तीच व्हॅल्यू फक्त इथं काय केलेलं आहे, पुटअप केलेली आहे. हे डाल्टन लॉचं मगाशी आपण बघितलं, इक्वेशन सॉल्व केलं होतं. हे डाल्टन लॉच्या रिगार्डिंग आहे, P1 इज इक्वल टू Y1P आणि P2 इज इक्वल टू Y2P. Y1 आणि Y2 काय आहेत, मोल फ्रॅक्शन ऑफ 2 कॉम्पोनंट्स आहेत, ओके. आणि P1 आणि P2 आणि P2 काय आहे, ते पार्शियल वेपर प्रेशर्स आहेत. P1 म्हणजे काय, टोटल वेपर प्रेशर आहे. राऊट्स लॉ आताच पाहिलेला होता, तोच पुन्हा एकदा आलेला आहे. तो कशाच्या बाबतीमध्ये, नॉन व्होलाटाईलच्या. P1 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, P01 इंटू काय मिळालं, X1 मिळालं. या टॉपिकमध्ये सोल्युशनमध्ये जास्त फॉर्म्युले आहेत, जे आपण मगाशी बघितले तेच फक्त मी सगळे एकत्र सेपरेट आउट काढून दिले आहेत. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर बघितला, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट बघितला, हे सगळे फॉर्म्युले पाहिलेलेच आहेत. फक्त याच्यामध्ये मी एका पॉईंटमध्ये एकाच्या खाली एक आपण घेतलेले आहेत, की इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. इलेव्हेशन म्हणजे काय होतं, वाढतं, कशापेक्षा वाढतं, ओरिजिनपेक्षा काय होतं, वाढतं. T0B म्हणजे ओरिजिन झाला, हे वाढलेलं आहे, ओके. त्यानंतर इथं काय केलं आपण, की डेल्टा TB हा KB आहे, त्याला बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन कॉन्स्टंट म्हटलं, काय म्हटलं त्याला, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन कॉन्स्टंट आहे, किंवा आता ओके. आणि तर तेच आहे, इलेव्हेशन बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंट आहे. ही व्हॅल्यू कशाची आली बघा, हा टोटल जर बघितला आपण तर KB ॲज इट इज आहे, फक्त एमची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुटअप केली. एमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला मिळाले 1000 W2 डिवायडेड बाय M2 आणि काय मिळालं आपल्याला, W1, ओके. हे सगळे इक्वेशन सॉल्व करायची गरज आहे का, तर नाही. आपल्याला फक्त फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे, तो कसा आला, काय आला, थेरॉटिकल कन्सेप्टमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. त्यामुळे आता त्याची काही गरज नाही, फॉर्म्युला डायरेक्टली काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघून घ्या मॉलिक्युलर मास. हा मेजर टाईप खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यावर आपल्याला मोलार मास, मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करण्यासाठी फ्रॉम डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट किंवा मगाच्या ह्याच्यामध्ये पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो, ओके. हे डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट आहे. KF म्हणजेच काय, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट. त्यानंतर काय दिलेलं आहेत, की मोलार मास डिप्रेशन कॉन्स्टंट, ऑस्मोटिक प्रेशर पाय इज इक्वल टू CRT किंवा MRT, ही दोन्ही एकच आहेत, MRT किंवा CRT. M इज इक्वल टू C कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन मोल पर लिटर. R म्हणजे काय, रिअल गॅस कॉन्स्टंट आहे, ह्याची व्हॅल्यू पण दिलेली आहे आपल्याला 0.08206 जर प्रेशर आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये दिलेलं असेल तर. आणि टेम्परेचर कशामध्ये यूज करायचं आपल्याला, केल्विनमध्ये यूज करायचं आहे. त्यानंतर हे ऑस्मोटिक प्रेशरचं सेम फॉर्म्युले वेगळे नाहीत, तेच फक्त रिअरेंज केलेलं आहे. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा, वॉन्ट ऑफ फॅक्टर, qualitative property of electrolyte solution divided by qualitative property of non electrolyte solution of the same concentration, जे सेम कॉन्सन्ट्रेशन. शेवटी इक्वेशन आपलं मिळालं, M theoretical, M म्हणजे मास ऑफ द सबस्टन्स, theoretical डिवायडेड बाय
मास ऑब्झर्व, त्याच्यावर सुद्धा आपले न्यूमेरिकल्स आहेत जे PYQमध्ये आलेले आहेत, तेही आपल्याला बघायचे आहेत. मॉडिफाय इक्वेशन कशाच्या रिगार्डिंग आहे, ते इलेक्ट्रोलाइटच्या रिगार्डिंग आहे. फक्त याला काय केलं, वॉन ऑफ फॅक्टरनं मल्टिप्लाय केलं, बाकी विशेष याच्यामध्ये काय केलेलं नाही, जे आपण शिकलेलोच आहे. त्यानंतर डिग्री ऑफ डिसोसिएशन, अल्फा म्हणजे काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन, फॉर्म्युला इथं चुकलेला आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन आय मायनस काय करायचं आपल्याला, I-1 डिवाइड बाय काय करायचं, N-1, I-1 डिवाइड बाय N-1 म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. ओके, या ठिकाणी पुन्हा लिहितो मी, तर काय I-1 डिवाइड बाय काय N-1. आय म्हणजे काय, वॉन ऑफ फॅक्टर, आणि N म्हणजे काय, मोल ऑफ आयन ऑप्टेन फ्रॉम डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. ओके, त्या पद्धतीचं मॉलिक्यूल आहे. एवढे फॉर्म्युले आहेत. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला काय करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत, लर्न करायचे आहेत. फॉर्म्युले जर लर्न केले तर तुम्हाला मला वाटते काय अडचण येणार नाही. हे फॉर्म्युले लर्न होतीलही, ऑटोमॅटिकली होईल. ऑटोमॅटिक इन द सेन्स उद्याच्या लेक्चर आपण ज्यावेळी हा न्यूमेरिकलचा पार्ट बघणार आहोत, PYQ जे आतापर्यंत आलेले आहेत ते सॉल्व करत असताना आपल्याला मग समजेल की कोणता फॉर्म्युला कोणत्या न्यूमेरिकलमध्ये PYQमध्ये आपल्याला काय करायचं आहे, वापरायचं आहे. तर तुम्ही हे व्यवस्थित करत चला, रेग्युलरली करत गेला. आता थोडेच दिवस राहिले, पहिली टर्म चालू आहे, पहिला म्हणजे बॅच फर्स्ट चालू व्हायला आता थोडेच दिवस राहिलेले आहेत. आपली सगळी जी तयारी चाललेली आहे ती बॅच 2साठी चाललेली आहे. तर पहिल्या जी बॅच 1 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात, काय केले जातं, त्या त्या पद्धतीची तुम्हाला तयारी करायची आहेत. त्या बॅच 1मध्ये 11 तारखेच्या आसपास स्टार्ट होते. तुम्हाला हॉल तिकीट पण आले असेल, प्रत्येकाची डेट वगैरे सगळी एक्झाम डेट वेगळी असेल. तोपर्यंत आपल्याला 50-60% आपला सिलेबस, 60% सिलेबस आपला कंप्लीट होईल. 60% राहिलेला 40% आपल्या सेकंड बॅच जे स्टार्ट होईल, सेकंड बॅच म्हणजे सेकंड शिफ्ट चालू होईल, तोपर्यंत आपला हा सगळा पार्ट काय होणार आहे, कंप्लीट होणार आहेत. तर जास्तीत जास्त तयारी करा. मी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला कसं सॉल्व करता येतील, कसं होल सिलेबस कमी वेळामध्ये कसा इन्क्लूड करता येईल, या एवढ्या एकाच PPTमध्ये म्हणजे आपण वन शॉट घेतोय, काय करतोय, हा वन शॉट पार्ट घेतोय. एकाच शॉटमध्ये सगळा थेरॉटिकल बेस, आणि पुढच्या वन शॉटमध्ये पूर्ण PYQ आपण 25 PYQ नियर अबाउट आपण घेत असतो. तर त्या पद्धतीनं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढी जास्त पर्सेंटाईल आपल्याला अबाव 99% मिळालेच पाहिजे. त्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. पुन्हा भेटू आपण पुढील लेक्चरमध्ये PYQमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.